बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। आज कार्यकर्त्यांची बैठक झाली, या बैठकीत नेमकं काय ठरलं आहे? आज कार्यकर्त्यांची बैठक झाली, प्रचंड मोठा प्रतिसाद होता, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। आजपर्यंत भाऊंनी जे 20 वर्ष समाजासाठी म्हणा किंवा गोरगरिबांसाठी दिली त्याचा कुठंतरी रिझल्ट मला दिसला आणि थोडंसं खचल्यासारखं वाटत होतं, पण आज खूप ऊर्जा मिळाली मला काम करण्यासाठी। आणि जे काही दडपशाही चाललेली आहे, भाऊंच्या विरोधात जे काही कटकारस्थानं झाली, अगदी घरापर्यंत माझ्या मुलीचं पण खूप वाटोळं करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यासाठी लढायला मला खूप एनर्जी आली आज। मला सांगा, आपण मनोगत व्यक्त करताना कुठेतरी भावनिक झालेला होता, कार्यकर्ते भावनिक झाले, त्याबद्दल एवढा त्रास आपल्याला खरंच झाला आहे का? खूप त्रास झाला। आता मी तुम्हाला मुद्देसूद सांगू पण शकत नाही, सांगायला गेलं तर 1-2 तास पण पुरणार नाहीत आम्ही कसे दिवस काढले ते। कारण मुलगा बाहेर देशात, मुलगी मुंबईला आणि भाऊ बाहेर आणि मी एकटी, की मी रात्रभर झोपलेले नाही आहे। गेले 18 महिने झाले मी झोपत नाही आहे, की मला एकच भीती वाटते की माझी 3 माणसं फक्त चांगली राहावी। म्हणजे खूप खचले होते मी, पण आज परत नव्याने उभारी घेतली आहे मी। कार्यकर्त्यांचं प्रेम बघून, कार्यकर्ते नाही, हा माझा जे हनुमान ग्रुप माझी फॅमिलीच आहे, त्यांनी मला खूप ताकद दिली आज, त्यामुळं ते माझ्यासाठी लढत आहेत। मी आज पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहे। मला सांगा, आज जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी एक नवीन ऊर्जा दिली आपल्याला, कांबळे कुटुंबियाला, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? नवीन ऊर्जा दिली म्हणजे काही करायची तयारी आता, कुठलाही प्रसंग येऊ द्या। जे काही दडपशाही झाली की म्हणजे आत्तापर्यंत खूप अडचणी आल्या, म्हणजे अडचणीत फक्त वाढ होत होती, पण आत्ता कशाचीही भीती वाटत नाही। कुठलाही प्रसंग येऊ द्या, आत्तापर्यंत एक सांगन की आयुष्यात जेवढं वाईट घडायचं होतं, माझ्या आयुष्यात जेवढं वाईट घडायचं होतं ते सगळं घडलं आहे, आणि अजून जरी घडणार असेल तरी त्याला तोंड द्यायची माझ्यामध्ये पूर्ण ताकद आहे।